खुशखबर उरणकरांसाठी खुशखबर. तुमचा लाडका भूषण भाऊ आला आहे उरण नगरीमध्ये. ही तर आनंदाची बातमी आहेच, पण त्यासोबत उरणवरून एस टी महामंडळाची बस सेवा सुरू होते थेट 620 किलोमीटर लांब विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावसाठी. बरोबर, अगदी बरोबर. मुंबई विभागातील रायगड जिल्ह्यातल्या उरण नगरातर्फे दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी उरण शेगाव ही उन्हाळी विशेष बस सेवा सुरू करत आहे. शेगाव हे तेच ठिकाण संत गजानन महाराज यांचे प्रगट स्थळ आणि समाधी स्थळ. त्या ठिकाणी व्यक्ती गेली की पुन्हा एकदा जाण्याची ओढ लागते. लकीली आय एम ऑल्सो वन ऑफ देम. उरण शेगाव ही एस टी बस सेवा सुरू होते दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतोय कधी? दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी रविवारी. या दिवशी काय आहे? अक्षय तृतीया म्हणजे शुभ दिवस. आणि या शुभ मुहूर्तावर आपण सर्वजण मिळून घेणार संत गजानन महाराज यांचे दर्शन. मी तर बाबा चाललो आहे. तुम्ही सगळेजण येताय ना? येताय की नाही? अहो मग चला, येत्या अर्ध्या तासामध्ये उरण शेगाव प्रवास करून आपण गजानन महाराजांचे दर्शन घेऊया. टाइम झालाय दुपारचे 2:42. अर्थातच दुपारचे 2:45. आपल्या बसची वेळ आहे उरण शेगावची ठीक दुपारी 3:30. लोकेशन उरण बस स्थानक. आणि काय लोकेशन आहे राव, नंबर 1. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एवढं हिरवगार दिसतं आहे, तर पावसाळ्यामध्ये किती उठून दिसेल. पाठच्या बाजूला तर पूर्ण डोंगर भाग. हा बाई, नाद खुळा. 3 फलाटचं बस स्थानक आहे उरण, ज्या तुम्हाला बसेस घेऊन जातील दादर, बोरिवली, ठाणे, इव्हन पेण, अलिबाग, पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी. उरण बस स्थानक उरण रेल्वे स्थानकापासून हार्डली 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. चालत देखील येऊ शकता, मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत, किंवा रिक्षाने शेअरिंग ऑटो करून आरामात पोहोचू शकता. उरण नगरी या ठिकाणी येण्याची माझी पहिलीच वेळ. उरण बस स्थानक देखील मी पहिल्यांदा आलो आहे, कारण हा डेपो उरण आगार ऑपरेट केला जातो मुंबई विभाग यांच्यातर्फे. काय मग उरणकर, बरोबर की नाही? मग बघताव काय? व्हिडिओ पाहताय ना? कमेंट करत चला. हॅशटॅग आम्ही उरणकर, हॅशटॅग आम्ही कोटकर, हॅशटॅग जय राघोबा देवता. संत शिरोमणी गजानन महाराज की. फायनली मुंबई विभागातील उरण आगारातर्फे चालू करण्यात रूट उरण शेगाव मार्गे पनवेल, पुणे, त्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, चिखली, खामगाव आणि लास्ट शेगाव. गणपती बाप्पा मोरया. उरण आगाराची BS6 लालपरी 2x2 फुल्ली पुशबॅक बस सेवा, नॉन AC बस सेवा आहे. आणि याच बसने आपला प्रवास होणार थेट उरण ते शेगाव. आज पहिला दिवस आहे, पहिली बस फेरी. अजूनपर्यंत लोकांना माहित नाही आहे, पण टेन्शन घ्यायची गरज नाही. भूषण भाऊ आहे म्हणजे पूर्णपणे गाजवणार, ST महामंडळ गाजवणार. आपल्या आजच्या पहिल्या विशेष फेरीचे चालक दादा, नमस्कार दादा. नाव आपलं? दिगंबर सुतराळे. तुम्ही इकडचे उरणचे का? नाही, शेगावचं आहे. शेगावचे आहे का? डायरेक्ट डेपो जोडून आपल्या घरात आहे. अरे वा, सुंदर सुंदर सुंदर. माझी ड्युटी लावून द्या तिकडे, नो टेन्शन. वा वा, खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आपल्या पहिल्या फेरीबद्दल. चला तर मंडळी, फायनली ठीक दुपारी 3:40 आपली शेगावसाठी बस रवाना झाली उरण आगारातून. उरण बस स्थानकाच्या बाजूला उरण 4 फाटा. इथून आपली बस डायरेक्ट बाहेर पडेल वाशी, पनवेल एक्सप्रेसवे मार्गे थेट छत्रपती शिवाजी महाराज नगर, वाकडेवाडी. दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी पहिली बस फेरी, पहिला प्रवास. आणि मस्तपैकी लकीली मी सुद्धा यांचा पहिला प्रवासी वर्ग आहे. अजून प्रवासी येणार, पण पुढे टप्प्याटप्प्याने. आता प्रवासाला झाली सुरुवात. 640 किलोमीटरचा प्रवास आहे. गजानन महाराजांच्या नामस्मरणाने आपल्या पुढच्या ढिंच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला संत शिरोमणी गजानन महाराज की जय. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ खंडेराव.
आपली 3:40पर्यंत उरणमधनं बस निघते, 3:30चं टायमिंग आहे आणि ती उरणमधनं वाशीला होते. त्याच्यामध्ये लागणारे स्टॉप लेवल 4 फाटा, देवकृपा बिल्डिंग, त्याच्यानंतर आपलं टाउनशिपनंतर कराड फाटा दास्तान फाटावरनं गवन फाट्याला पोहोचेल, गवन फाट्यानं वहाळवरनं बेलापूर किल्ल्यानंतर आपलं येईल आपलं अपोलो हॉस्पिटलवरनं परत आपली गाडी जाईल नेरूळ LPवरनं वाशीला आणि तिकडे 5-10 मिनटं होल्ड करून ती परत पुढे जाऊन मार्गस्थ होईल. नेरूळ, श्रीनगर, हायवेला माहिती बस स्टँडला नाही जात असं. श्रीनगरला मला माहिती आहे, बस स्टँडला नाही. आपल्याला दोनच बस स्टँडला जायचं ना. संभाजीनगर, अलिबाग. वहाळला पोहोचलो आता. एक दुपारी 4:50 आपली बस पोचली आहे वाशी या ठिकाणी एस टी महामंडळाचा अधिकृत थांबा आहे. त्या ठिकाणी बस केबिनमध्ये एंट्री करावी लागते. आपल्या बससोबत बऱ्याच गाड्या लागल्या आहेत. शिवनेरी, त्यासोबत उरणनगराची वारुगड बस. उरण फाट्यावरून बाहेर पडत आपली बस भलेही पहिला नेरूळ LP स्थानक लागला, परंतु गाडी हमखास वाशी बसताना या ठिकाणी येते, कारण इथून देखील प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात असतो. स्पेशली पुणे, अहिल्यानगर या दिशेने जायला इथून देखील प्रवासी वर्ग बऱ्यापैकी मिळाले आहेत. 2 प्रवासी वर्ग आहेत, महिला आणि पुरुष. आता बाकीचे उदर भेटतील पनवेल साईडला. पहिला दिवस आहे मला फोकस नको करू. ठीक संध्याकाळी 5:36 आपली बस पोहोचली पनवेल बस स्थानकामध्ये. खरं तर आपली बस 30 मिनिटांमध्ये पोहोचू शकली असती उरण ते पनवेल, डायरेक्ट स्ट्रेट हायवे टू हायवे. परंतु या बसला वाशी, नेरूळ, पुढे कामोटे, सानपडा ही देखील मुख्य स्थानके आहे आणि ती असल्यामुळे बस पूर्ण फिरून येते. 30 मिनिटाचा प्रवास तब्बल 1.5 तासांमध्ये होतो. कुठून? उरण ते पनवेल. उरण पासून आपल्याला प्रवासी वर्ग नव्हते, पण जशी गाडी आली उरण फाट्याच्या पुढे, मग पुढे गाडी भरत गेली. आता पण या ठिकाणी बऱ्यापैकी प्रवासी चढले आहेत पनवेलवरून. पनवेल फलाट क्रमांक 8 नंबरला आपली बस लागली आहे. आता इथून बस निघाली की नॉनस्टॉप जाणार थेट निगडी, पिंपरी चिंचवड, वल्लभनगर आणि आपला बसस्थानक छत्रपती शिवाजीनगर, वाकडेवाडी. दिनांक 15 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत मी एस टी महामंडळाचा आवडेल तिथे कुठेही प्रवास पास काढला आहे.
हंगामी पास 4 दिवसांकरिता. किंमत किती? 1364 रुपये, जो फक्त एस टी महामंडळाच्या साध्या बसेस पुरताच व्हॅलिड राहील. उरण ते शेगाव या बस प्रवासासाठी लागणारे एकूण तिकीट भाडे किती ते नेमके तुम्हाला पुढे सांगतो, कारण या तिकीट भाड्यामध्ये झालेली हंगामी वाढ किती आहे ते पुढे सांगतोच. आणि अतिरिक्त स्वच्छतेसाठी लागणारा कर हा नेमका किती घेतला जाईल ते आरामात पुढे पुढे बघूया. एकदाची आपली गाडी लागली एक्सप्रेस वेला, मग तर भाई नाद खळा. शिवाजीनगर. शेगाव आमगाव शेगाव. वेलकम टू छत्रपती शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्थानक. टाइम झाला रात्रीचे 8:34 आणि अशा प्रकारे आतापर्यंत 160 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. अजून आपल्याला गाठायचं आहे शेगावसाठी 480 किलोमीटरचा प्रवास. पुणे वाकडेवाडी येथून शेगावसाठी बऱ्यापैकी बसेस सुरू असतात. पुणे शेगाव, शेगाव पुणे, बुलढाणा आगार यांच्यातर्फे देखील, किंवा मलकापूर, अगदी शेगाव सुद्धा. आणि आपला जो प्रवास होतोय तो ऑब्विसली उरण शेगाव या बसने. मुंबई विभाग, ठाणे विभाग या भागातून शेगावसाठी एवढा लांब पल्ल्याचा प्रवास जास्त बसेस सुरू नाहीत, मोजके फक्त बसेस सुरू आहेत. भिवंडी आगारतर्फे ठाणे शेगाव, तसेच अलिबाग आगार यांच्यातर्फे अलिबाग शेगाव, आणि आता उन्हाळी जाता विशेष म्हणून चालू करण्यात आलंय उरण आगारातर्फे. कोणता? उरण शेगाव. उरण ते शेगाव एकूण प्रवासी अंतर आहे 640 किलोमीटर अंतर. लागणारा कालावधी कमीत कमी 16 ते 17 तास. डिपेंड्स ऑन ट्रॅफिक कोणत्या साईडला, ऑब्विसली एक्सप्रेस हायवे आणि पुणे विभागातील. तुमच्यापैकी जे कोणी प्रवास करणारे आहेत उरणवरून अहिल्यानगरसाठी, छत्रपती संभाजीनगरसाठी किंवा जालनापर्यंत, ऑब्विसली शेगावपर्यंत प्रवास करणारे असतील तर लक्षात ठेवा, टायमिंग आहे उरणवरून ठीक दुपारी 3:30 जे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 8-8:30ला सोडेल शेगाव. कुठे? गजानन महाराज नगरी शेगाव या ठिकाणी. आणि शेगाववरून परतीची वेळ आहे या बससाठी किती वाजता? ठीक दुपारी 4 वाजता, म्हणजे तुम्हाला उरणला सकाळी 8 किंवा 9 वाजेपर्यंत हमखास सोडेल. एस टी संगीत तीर्थाटन यांच्यासोबत मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अष्टविनायक दर्शन हा प्रवास केला आहे. एस टीच्या लालपरी बसने, जो वाकडेवाडी बस स्थानक येथून प्रवासाला सुरुवात झाली होती. तो व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे. अष्टविनायक दर्शन प्रवास, मस्तपैकी राहण्याची खाण्याची उत्तम सोयीसुविधा. त्या व्हिडिओला देखील आपल्या आशीर्वादाने, आपल्या कृपेने जो काही प्रतिसाद मिळत आहे, खरंच सर्वांचे मनापासून आभार, खूप खूप आभार. आणि लवकरच त्या टूर सोबत एस टी संगीत पुन्हा एकदा होणार तीर्थाटन, पण कुठे? डायरेक्ट कोकण दर्शन. जे काही अपडेट माहिती असतील मी तुम्हाला नक्की पोहोचवेन. एकदा डेट कन्फर्म होऊ दे की तुमच्यापर्यंत हमखास माहिती पोहोचली समजा. पण कधी? प्रवास होण्या अगोदर. कोण कोण व्हिडिओ पाहत आहेत पुण्यामधून, वाकडेवाडी, पिंपरी चिंचवड, निगडी, आकुर्डी, अहो बघतास काय? कमेंट करू लागा हॅशटॅग आम्ही पुणेकर. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातून नेरूळ, वाशी मार्गे पुणे शिवाजीनगर बस स्थानकापर्यंत यायला 4 तास 40 मिनिटांचा कालावधी लागला. 15 मिनिटे हॉल्ट घेऊन बस मार्गस्थ केली अहिल्यानगर या दिशेने. पुणे ते अहिल्यानगर एकूण 125 किलोमीटर बाय रोडने हा प्रवास होतो. पुणे शिवाजीनगर मधून निघत अहिल्यानगर पर्यंत आपला प्रवास वाघोली, लोणीकंद, भीमा कोरेगाव, शिक्रापूर, शिरूर, सुपे, केडगाव या मार्गे होणार. या गावांतून प्रवास करताना शिरूर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी 8वे गणपती स्थान रांजणगाव हे लागते. वाघोलीला भयंकर ट्रॅफिक. 10 मिनिटाच्या प्रवासासाठी चक्क 1.5 तास लागला. रात्रीचे जेवण शिरूर पुढे असणाऱ्या हॉटेल धनश्री या अधिकृत एस टी थांब्यावर होणार आहे. टाइम झाला रात्रीचे 11:50 आणि आपली आता गाडी थांबले जेवणासाठी हॉटेल धनश्री. रात्रीचा बसचा प्रवास म्हटला की जेवणासाठी साधंच इथं वरण भात किंवा डाल खिचडी. माझ्यासोबत आपले आजचे बस चालक, बस वाहक आणि आपले 2 इतर एस टी प्रेमी आणि आजचे बस प्रवासी जे आमच्यासोबत आहेत शेगावपर्यंत. आणि ह्याने देखील जेवणासाठी हेच घेतलं आहे, डाल खिचडी.
ज्याची किंमत आहे एक प्लेट पूर्ण 120 रुपये. 120 रुपयाची या ठिकाणी मस्तपैकी गरमागरम दाल खिचडी मिळेल. आता आपण टेस्ट करूया कशी आहे, कारण टेस्ट तर बाई बनती है. ठीक आहे, लाईट वेट आहे, ओके ओके मध्ये. रात्रीच्या जेवणामध्ये असलं जेवण मोस्ट रिकमेंडेबल. मस्तपैकी आजच्या रात्रीचं जेवण झालं. हॉटेल धनश्री यावंच लागतंय. उरण, वाशी, पनवेल, पुणे, वाकडेवाडी असं करत आपली आता बस थोड्या वेळात पोचेल अहिल्यानगर. पुढे मग छत्रपती संभाजीनगर, जालना, चिखली, खामगाव, लास्ट शेगाव. उरण नगराची BS6 बस नंबर आहे MH14 MT सिरीज 8638 आणि बस पण बऱ्यापैकी छान सजवली आहे पहिल्या ट्रिपसाठी. या रूटसाठी जो बोर्ड दिला गेला आहे सौजन्य सिद्धार्थ खंडेराव, ओमकार म्हात्रे. सिद्धार्थ जे आपल्यासोबत प्रवास करतायत, सुरुवातीला इंट्रो वगैरे दिला आणि ओमकार म्हात्रे यांची भेट झाली उरणला आणि पनवेलला देखील. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावरती. उरण शेगावसाठी लागणारे तिकीट भाडे. एकूण प्रवासी अंतर आहे 640 किलोमीटर आणि त्यासाठी लागणारे तिकीट भाडे पुरुषांसाठी प्रति व्यक्ति 1180 रुपये, 1180. हिंदी में बोले तो 1180, इंग्लिश में बोले तो 1180 रुपीज. या तिकीट भाड्यामध्ये महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना 50% विशेष सवलत आहे आणि अमूर्त ज्येष्ठ नागरिक यांना तर मोफत प्रवास. त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तर जे कोणी 75 वर्षावरील व्यक्ती आहेत, आपले आजोबा पणजोबा, त्यांनी आवर्जून शेगावसाठी प्रवास करा, अगदी मोफत. दरवर्षीप्रमाणे ST महामंडळाने यावर्षी देखील दिनांक 15 एप्रिल ते 15 जून या 2 महिन्यांसाठी 10% तिकीट भाडेवाढ केली आहे. तुम्ही प्रवास करता ST बसने बुकिंग करून किंवा विदाऊट बुकिंग करून तर 10% भाडेवाढ झालेली आहे. आपल्या आजच्या प्रवासासाठी देखील भाडेवाढ 100% झाली आहे. या बसचं तिकीट भाडे असतं 1071 रुपये, परंतु 10% वाढ आणि सोबत 2 रुपये अतिरिक्त चार्ज असं मिळून 1180 रुपये. काय मग सिद्धार्थ भाऊ, जेवण कसं वाटलं हॉटेलचं? एक नंबर. आणि बाथरूम वॉशरूम चांगली आहे सुविधा, म्हणजे आत्तापर्यंत STचा थांबा हा खूप चांगला आहे. हॉटेल धनश्री हॉटेल यावंच लागतंय. आणि आपली आजची बस चालक, एक सांगायचं राहिलं, या बससाठी म्हणजे आपला पूर्ण 640 किलोमीटरचा प्रवास आहे, पण या प्रवासादरम्यान क्रू मात्र कुठेही चेंज होणार नाही. सुरुवातीला बसले 3:30ला, ते उद्या उठणार ते शेगावपर्यंत. मग तुम्ही तयार आहात ना पूर्ण प्रवास करायला? टेन्शन घेऊ नका, झोप आली तर आम्ही आहोत तुम्हाला गप्पा गोष्टी करण्यासोबत. आम्हाला सवय आहे. तुम्हाला कसं वाटलं जेवण, म्हणजे तुम्ही सांगा. जेवण वगैरे मस्त आहे, छान आहे. आणि आता आपण पहिलाच दिवस असल्यामुळे भरपूर भारी रिस्पॉन्स आहे आपल्याला. गाडी आली आपली प्रोसेस कचाकच भरून आहे, त्याच्यामुळे आपली गाडी कंटिन्यू होईल. ठीक आहे, रात्री 12:55 आपली बस पोहोचली अहिल्यानगर स्वस्ती बस या ठिकाणी. अहिल्यानगर जिल्हा, सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थान जन्म जिल्ह्यामध्ये कोणता? अहिल्यानगरला या बससाठी 2 थांबे आहेत. 2 बस स्टँडकडे जाणार. पहिली आली स्वस्तिकमध्ये आणि दुसरं 3 किलोमीटर पुढे तारकपूर. ज्या बसेस पास होतात थेट छत्रपती संभाजीनगरसाठी. स्वस्ती बसस्थानकाचा असं काही हा रात्रीचा व्ह्यू. बरेच लोक या ठिकाणी मुक्कामी थांबले आहेत. मस्तपैकी झोपायची सोय झाली आहे. मागच्या वर्षी मी प्रवास केला होता ठाणे ते अहिल्यानगर माळशेज घाट मार्गे. तेव्हा बरेच जण प्रश्न विचारले होते की अहिल्यानगर नेमकं ठिकाण आहे कुठे, कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर सांगू इच्छितो की अहिल्यानगर हे नवीन नाव रूपांतरित झाले आहे. जुने नाव होते अहमदनगर. आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना समर्पित म्हणून या जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर करण्यात आले आहे. किती आनंद आणि किती गर्व होते बोलताना अहिल्यानगर.
425 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपला प्रवेश झाला आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातल्या छत्रपती संभाजीनगर CBS बस स्थानकामध्ये. मध्यरात्री 3:22 छत्रपती संभाजीनगर CBS या ठिकाणी आपली बस पोहोचली. जे प्रवासी उतरणारे आहेत ते आता उतरत आहेत आणि चढणारे तर खूप कमी दिसत आहेत, कारण बऱ्याच लोकांनी मुक्काम ठोकला या ठिकाणी. बघू शकता मस्तपैकी निवांतपणे सुशेगात झोप घेत आहेत. जरा कमेंट करू सांगा कोणी कोणी रात्रीच्या असा बस स्टँड वरती मुक्कामी मस्तपैकी झोपण्याचा आनंद घेतला आहे. कारण मी तर बाबा भरपूर वेळा घेतला आहे. मस्तपैकी थंडीमध्ये, उन्हामध्ये, पावसामध्ये सुशेगात. संभाजीनगर ते शेगाव अजून आपल्याला 215 किलोमीटरचा प्रवास गाठायचा आहे. संभाजीनगरच्या 2 ठिकाणी बस स्थानकात आपली बस जाणार आहे. पहिली आली CBS, आता दुसरा सिडको. किधर रखेंगे तुम? ये गाड़ी में जगह नहीं रहती, वो कर डालेंगे ना थोड़ा सा. वो शादी का सामान है यहाँ उरण शेगाव ही बस सेवा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी आरक्षणासाठी उपलब्ध आहे. ऑफलाईन पद्धतीने म्हणजे तुम्ही बस स्टँडमध्ये जाऊन फॉर्म वगैरे भरत आपली सीट बुक करू शकता आणि ऑनलाईनसाठी MSRTC ऑफिशियल ॲपद्वारे सगळी इन्फॉर्मेशन भरत पॅसेंजरचं नावं लिहित पूर्ण पेमेंट करून तुम्ही ऑनलाईन आपली सीट बुक करू शकता. आणि हो, अतिशय महत्त्वाचं, दिनांक 15 एप्रिल 2026 पासून ST महामंडळामध्ये 10% भाडेवाढ झाली आहे फक्त 2 महिन्यांकरिता. पण त्यासोबत तुमच्या तिकिटावरती आता 2 रुपये एक्स्ट्रा घेत स्वच्छता कर म्हणून आकारला जाईल. अमृत ज्येष्ठ नागरिक का असो, पण तुम्हाला वाहकदारांना मात्र 2 रुपये हा कर द्यायचाच आहे. सर्वांना लागू आहे. जे हंगामी पास काढतायत त्यांना देखील. छत्रपती संभाजीनगर पर्यंत आपल्या उरण शेगाव या प्रवासाला 12 तास पूर्ण झाले. 425 किलोमीटर संभाजीनगर पर्यंत येऊन हा प्रवास पूर्ण होतो. सिडकोवरून बस निघाली नॉनस्टॉप जालना दिशेने. मला तर हळूहळू डुलकी येऊ लागली. तासभर आराम करू म्हणता म्हणता पहाटे 5ला जालना कधी निघून गेले कळलेच नाही. कारण जालन्यानंतर आपला प्रवेश होतो विदर्भ नगरी बुलढाणा जिल्ह्यात. त्यापैकी देऊळगाव राजा, देऊळगाव माही या प्रवासादरम्यान ही गावे येतात. आता विदर्भ प्रवास म्हणला की उन्हाळी ऋतूत गरमीने तर पसीने छुट्टे ना बाप्पा. स्वागतम सुस्वागतम. विदर्भ प्रदेशातील बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील चिखली बस स्थानक गेले ठीक सकाळी 6:35. माफ करा मंडळी, जालन्यानंतर मस्तपैकी झोप लागली, त्यामुळे देऊळगाव राजा, देऊळगाव माही हे काही दाखवता आले नाही. पण हा चिखली मात्र हमखास दाखवता आले. मस्तपैकी सुशेगात झोप झाली. सकाळी 6:30 वाजता जागली थेट चिखलीला. आणि आता आपलं अजून शेगावसाठी 80 किलोमीटरचा प्रवास गाठायचा थेट गजानन महाराज नगरी शेगावसाठी.
वेलकम टू खामगाव बस स्थानक. फायनली ठीक सकाळी 8 वाजता आपण पोचलो खामगाव या ठिकाणी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एस टी महामंडळामध्ये आता स्वच्छता निधी कर देखील आकारण्यात येईल. प्रति व्यक्ती 2 रुपये. आमचा आवडत येथे कुठेही प्रवास हंगामी पास आहे तिघांचा, त्यामुळे तिघांचे असे 2 रुपये मिळून 6 रुपये तिकीट कर निघतो. कोणीही असू दे, लहान मुलगा असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, प्रत्येकांना प्रति व्यक्ती स्वच्छता निधी करसाठी 2 रुपये हा कर द्यायचाच आहे, कंपल्सरी. स्वच्छता निधी कर घेत आहेत, चांगली गोष्ट आहे, पण बस स्टँडमध्ये स्वच्छता, टॉयलेटरी म्हणा, बाथरूममध्ये, वॉशरूममध्ये ही ती कचोरी मेंटेन झाली पाहिजे. नाहीतर होतं आहे काय, पैसे घेतात स्वच्छता करचे आणि बाथरूम मात्र घाणेरड्या अवस्थेमध्ये. कारण एस टी महामंडळाचे बाथरूम, वॉशरूम काही ठिकाणी असे घाणेरडे आहेत ना की ते बघितलं एवढा मोठा किळस होतो. पण आता स्वच्छता कर घेत आहेत, हरकत नाही, घ्या, 2 रुपये घ्या, 3 रुपये घ्या, पण बस स्टँडचे बाथरूम, वॉशरूम हे देखील स्वच्छ ठेवा. गाडी चालवली सकाळची मालेगाव, जळगाव, नांदुरा, चला तर मंडळी, फायनली टी सकाळी 8:20 आपला प्रवास समाप्त होतोय संत गजानन महाराज नगरी शेगाव या ठिकाणी येऊन. काल दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी पहिला दिवस, पहिली फेरी आणि फायनली यशस्वीरित्या आपली पहिली फेरी पार पडली शेगावसाठी. ठीक सकाळी 8:20. वेलकम टू शेगाव. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काल जशी बस होती तशी एकदम टकाटक, कुठे हार पडले नाही, फुलं पडले नाही, जबरदस्त. आम्ही उरणकर. मार्ग कोणता? उरण, वाशी, शेगाव. उरण ते शेगाव एकूण प्रवासी अंतर 640 किलोमीटर. काल दुपारी 3:40 केली होती प्रवासाला सुरुवात, जी आज सकाळी 8:20 पूर्ण झाली. एकंदरीत आपला 18 तासांचा प्रवास पूर्ण होतो उरण ते शेगाव. अर्थातच रायगड जिल्हा ते बुलढाणा जिल्हा, आमचो कोकण ते विदर्भ. छान वाटलं प्रवास करून आणि कंटिन्यू गाडी चालवली, यासाठी तुम्हाला पहिले एक लाईक नक्की बनतो. पण तरी सुद्धा माझं म्हणणं आहे, रिक्वेस्ट आहे की क्रू नक्की द्या. आणि कंडक्टरला डायरेक्ट करा. ड्रायव्हरला क्रू पाहिजेच, नाही तर झोप लागते भाऊ. कारण तुम्ही सपोर्ट नसतं केलं रात्री बोलायचं मला, तर गाडी कुठे ना कुठं म्हणजे येणंच गेलं, पण ते हळूहळू चालली असते. ते रात्रीचा कोणताही प्रवास असतो, भूषण गावडे असतो तर गप्पा गोष्टी चालतातच. चाल म्हटलं भेटू. हो नक्की नक्की. चांगला आहे ना बघा, 13-14 चांगली, 16 तासही चांगली झाली. आपल्या बसमध्ये पुशबॅक सीट असल्यामुळे आपल्याला अजिबात त्रास नाही. बस चार्जिंग सोय आहे आपल्या बसमध्ये आणि बस 18 तासाचा प्रवास असं वाटलंच नाही की 18 तास झाला असा कंटाळवाणा वगैरे. एकदम खूप चांगला प्रवास झालेला आहे. शेगाव या ठिकाणी येऊन जर तुम्ही एकटे आहात किंवा फॅमिली असाल तर भक्त निवास सगळ्यात बेस्ट. मंदिराशेजारी भक्त निवास आहे आणि बरोबर 3 किलोमीटर पुढे आनंद विहार भक्त निवास, विसावा सागर भक्त निवास हे देखील आहे. पण तुम्ही एकटे आहात तर तुम्हाला एकट्याला या ठिकाणी रूम दिली जात नाही. जे काही दिले जाईल ते 70 रुपयामध्ये डॉर्मेटरी सेवा. आता मी चालू येतो रिक्षा पकडून थेट विसावा संकुल भक्त निवास, जिथे 70 रुपयामध्ये राहण्याची उत्तम सोयीसुविधा आहे. बाबू बाबू, विदर्भाची गरमी, तोबा तोबा तोबा, हो ना बाप्पा. विसावा भक्त निवास संकुल असा पूर्ण हा भक्त निवासा परिसर आहे. ही कमान आहे आणि आतमध्ये बरेचसे बिल्डिंग आहेत ज्या तुम्हाला फॅमिली रूम, डॉर्मेटरी सेवा मिळून जातील. विसावा संकुल भक्त निवासमध्ये फॅमिलीसाठी 250 पासून 950 पर्यंत AC, नॉन AC रूम मिळतील, ते सुद्धा बाथरूम अटॅच. पण तुम्ही एकटे आहात किंवा मित्रांचा ग्रुप असेल तर मात्र तुम्हाला 70 रुपये पावती भरून डॉर्मेटरी बेड दिले जातात. मस्तपैकी बेड, उशी, चादर आणि लॉकरची देखील उत्तम सोयीसुविधा या ठिकाणी मिळून जाईल. पटलाना विश्वास, 70 रुपयामध्ये उत्तम सोयीसुविधा विसावा संकुल भक्त निवासमध्ये आरामात मिळतील. थोडा वेळ बसून वाट पाहूया, कारण या ठिकाणी भक्त निवास ते मंदिर, मंदिर ते भक्त निवास सेवार्थ बस सेवा सुरू असतात. ती येईल, आपण जाऊ दर्शनी. पण तुम्ही एकत्र माझ्यासोबत बोला. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. गजानन
घे बाय माझे. बघा बघा कोणासोबत भेट झाली. येस 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 जर्नी शोभराज शिंदे. कोणता प्रवास करू आले तुम्ही? मी बारामती शेगाव वाया जामखेड मार्गे बिगवन मार्गे. बारामती शेगाव. Yes, yes. 50 कोटीचा बस स्थानक ते डायरेक्ट संत शेगाव नगरी. कसा झाला प्रवास तुमचा? प्रवास एक नंबर झाला. हा जो मार्ग होता ना थोडा युनिक होता. म्हणजे बाकीचे जे मार्ग आहेत मी ऑलरेडी कव्हर केलेले आहेत त्या मार्गे. त्यामुळं हा काहीतरी बरेच दिवसानंतर केल्यामुळे जरा युनिक वाटला. मस्त इंटरेस्टिंग. वा क्या बात आहे. संध्याकाळी आरात माहिती होतं. होय. हरकत नाही. हालीच मंडळी मागच्या आठवड्यामध्ये आपल्या येस 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 जर्नी या यूट्यूब चॅनलवरती 50,000 फॉलोवर 50,000 सबस्क्राईब भावकी पूर्ण झाली आहेत. अभिनंदन तुम्हाला. धन्यवाद. तुमचा कंटेंट तुमचे व्हिडिओ सतत येत राहो आणि आपल्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंट नक्की, एंटरटेनमेंट नक्की. एंटरटेनमेंट Entertainment. मिळत जाऊ. नक्की नक्की. आणि आम्हाला पण थोडी जरा मदत करत चला. नाही करे. माझे सबस्क्रायबर काय तुमचे सबस्क्रायबर काय एकच आहेत शेवटी. एकूण 640 किलोमीटरचा उरण ते शेगाव एसटी बस प्रवास सोबत गजानन महाराज यांचे दर्शन आणि या प्रवासादरम्यान दिलेली थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हो उरणकरांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. कारण उरण शेगाव ही एसटी बस सेवा सुरू झाली आहे. उन्हाळी विशेष म्हणून या बसला चांगला प्रतिसाद मिळाला तर नक्की ही बस कायमस्वरूपी होऊ शकते. मंदिरात जाऊन गजानन महाराजांचे 5 मिनिटात दर्शन झाले. त्यानंतर महाप्रसाद घेतला, दिंडी पाहिली, भजंग, पालखी सोहळा अतिशय सुशेगात. आणि बघू शकता असा काही पूर्ण हॉल भेटतो. एकूण 15 बेड. आता मस्तपैकी AC लावली आहे या ठिकाणी पाहू शकता. या 70 रुपयांमध्ये फॅन तर चालू असतात पण AC देखील चालू केली जाते. आता पटापट एडिटिंगची कामे आवरून घेऊया कारण पुढचा जो प्रवास होणार आहे तो सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्वक. जे कोणी पहिल्यांदा शेगावला येऊन शेगावमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हमखास दाखवेन. ते सुद्धा कमी बजेटमध्ये अल्प दरात. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आजच्या व्हिडिओला लाईक करा, सर्वांना शेअर करा. ज्याने ज्याने पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय गजानन श्री गजानन.